मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ग्राम रोजगार सेवक कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम 2024ची प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर या अभ्यासक्रमाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही ग्राम रोजगार सेवक या पदासाठी पात्र असणार आहात. मित्रांनो, या अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे, या अभ्यासक्रमाची फीस किती आहे, तसेच या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे, नेमका अभ्यासक्रम काय आहे, याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर पीके स्टडी पॉईंट या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. तसेच उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचं अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल. तसेच ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळं मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची सुरुवात आणि विस्तार चांगल्या पद्धतीने शास्त्रीय ज्ञानावर आधारित करण्यासाठी प्रशिक्षित ग्राम रोजगार सेवक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच मित्रांनो, नरेगाची जी काही कार्यपद्धती आहे ती अधिक पारदर्शी सक्षमपणे पार पाडण्यासाठी कौशल्याधिष्ठित उद्बोधन प्रबोधनासाठी गरजाधिष्ठित शिक्षणक्रमाचं विकसन विद्यापीठानं केलेलं आहे. याच अनुषंगानं या अभ्यासक्रमाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी ग्राम रोजगार सेवक या पदासाठी तुम्ही हा अभ्यासक्रम केल्यानंतर पात्र असणार आहात. आता या अभ्यासक्रमाची नेमकी उद्दिष्टे काय आहेत बघा. ग्राम रोजगार सेवकांच्या क्षमता व कौशल्य विकसित करणे, ग्राम रोजगार सेवकांना स्वतःच्या जबाबदाऱ्या व कर्तव्याचे सखोल ज्ञान देणे, ग्राम रोजगार सेवकांना मनरेगा प्रत्यक्ष अंमलबजावणीचे सखोल ज्ञान देणे, मनरेगा कायदा, शासन निर्णय व शासन परिपत्रके इत्यादीची माहिती देणे, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेची तोंडओळख, अशी अत्यंत महत्त्वाची उद्दिष्टे या अभ्यासक्रमाची आहेत. बघा, हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये एकूण 8 श्रेयांकाचा हा अभ्यासक्रम आहे. यामध्ये बघा, ग्राम रोजगार सेवक कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम पाठ्यपुस्तिका 1, तसेच पाठ्यपुस्तिका 2 आणि कार्यपुस्तिका या 3 पुस्तिकांचा या ठिकाणी समावेश असणार आहे. बघा, आता या ठिकाणी ही जी अध्ययन पद्धती आहे, या अध्ययन पद्धतीसाठी विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात जायची आवश्यकता नाही आहे. त्यासाठी काही संपर्क सत्रे आयोजित केलेले असतात. त्यावेळेसच त्यांना या ठिकाणी महाविद्यालयात जायचं असतं. ओके, आता बघा, हा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रमाचा कालावधी एकूण 6 महिन्यांचा आहे. परंतु तुम्ही जर जास्तीत जास्त हा अभ्यासक्रम 2 वर्षापर्यंत पूर्ण करू शकता. जर तुम्ही हा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नामध्ये पास होऊ शकला नाहीत, दुसऱ्या प्रयत्नात पास होऊ शकला नाहीत, तर जास्तीत जास्त तुम्ही 2 वर्षापर्यंत हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. 2 वर्षानंतर नोंदणी संपुष्टात येईल आणि पुन्हा पूर्ण फी भरावी लागेल. ओके, नंतर तुम्ही पूर्ण फी भरून नंतर हा कोर्स करू शकता. ओके, आता या अभ्यासक्रमाचं माध्यम आहे मित्रांनो, मराठी माध्यम आहे. या अभ्यासक्रमाचं हा श्रेयांक जो आहे ते 8 श्रेयांकाचा आहे. आपण ऑलरेडी बघितलंच आहे. आता बघा, या ठिकाणी अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे. बघा, घटक पाठ्यपुस्तिका 1 मध्ये मनरेगा कायदा आणि नियमांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मनरेगा अधिनियम वैशिष्ट्ये आणि मजकूर हक्क, मनरेगा स्वरूप आणि मनरेगा रोहियोपेक्षा वेगळे, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, सामाजिक अंकेक्षण, युवा मनरेगा. यानंतर पाठ्यपुस्तिका 2 मध्ये मनरेगा प्रत्यक्ष अंमलबजावणी कार्यपद्धती व ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये आहेत. यामध्ये नियोजन आराखडा वेळापत्रक, गाव विकास आराखडा, मजूर सभा आणि मजूर अंदाजपत्रक, गावाचे जल अंदाजपत्रक, मनरेगा ई-मास्टर, ग्राम रोजगार सेवक नियुक्ती कार्यपद्धती, ग्राम रोजगार सेवक कर्तव्य जबाबदारी, ग्राम रोजगार सेवक मानधन आणि आचारसंहिता, जॉब कार्ड वितरण व नूतनीकरण, केस रेकॉर्ड व वर्क फाईल तयार करणे, तर इत्यादी बाबींचा या ठिकाणी समावेश आहे. आता मनरेगा कार्यपुस्तिका जी आहे आणि प्रकल्प आहे, यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गाव विकास आराखडा तयार करणे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजूर अंदाजपत्रक प्रक्रिया, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना लेखा परीक्षण प्रक्रिया, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची ई-मास्टर प्रक्रिया इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या
बाबींचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम हा अत्यंत चांगला अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रवेश पात्रता ही किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. किमान तुम्हाला वयाची 18 वर्षे पूर्ण करणं गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा एकूण जो शुल्क विवरण तक्ता आहे यामध्ये तुम्हाला या अभ्यासक्रमासाठी 1430 रुपये एवढं शुल्क भरावे लागणार आहे 6 महिन्यासाठी. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अभ्यासक्रम आहे, अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. तर तुम्ही या अभ्यासक्रमास नक्कीच प्रवेश घेऊ शकता. सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे ऑनलाईन प्रवेश घेऊ शकता. मित्रांनो तर या अभ्यासक्रमाची ऑनलाईन नोंदणी कशी करायची, तसेच या अभ्यासक्रमात ऑनलाईन प्रवेश कसा घ्यायचा हे देखील आपण या ठिकाणी याची देखील माहिती आपण या ठिकाणी अपलोड करणारच आहोत. धन्यवाद.